स्पष्ट मागणी आहे। सांगायचं तात्पर्य, मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला, उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी गंगामैयाचा अपमान, त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं, आता काल तर म्हणजे निवडणुकीच्या संबंधाने जे मुलाखती होत आहेत विविध चॅनल्सवर, त्याच्यामध्ये देवदेवतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी भाषा म्हणजे मजाक उडवणारी भाषा, शेमफुल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आणि राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या सोबतच्या संजीवचं, हे तिघ जण राजरोसपणे लायसन्स घेऊन निघालेत का की अपमान करायचा, समाजाचा अपमान करायचा, देवी देवतांचा अपमान करायचा। लालबाग, परळ, माहीम, दादर, वरळीच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करेल की हीच ती वेळ आहे। ह्या वेळेला यांना पायातलं पायतन दाखवून यांचा निषेध केला पाहिजे। यांची वैचारिक पार्श्वभूमी आता पायातलं पायतन दाखवण्यासारखी झालेली आहे। त्या पलीकडे जाऊन राज ठाकरेंनी तर आज म्हणजे मला समजत नाही, वैचारिक त्यांचा उठ्ठ्या झालाय की काय, वैचारिक उठ्ठ्या झालाय। कारण लक्षात घ्या, मुच्छामी तुकडम ह्या ज्या बाबी आहेत, मग गीतेतल्या असतील, जैन साहित्यातल्या असतील, बौद्ध साहित्यातले असतील, ह्याचा आदर केला पाहिजे। गीतेतले असतील, आदर केला पाहिजे। ते मनुष्याला चांगल्या कार्याला, चांगल्या म्हणजे उद्देशाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात। परंतु हा राज ठाकरे माणूस म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक दोन शब्द बोलायचे आणि मग पाप धुण्यासाठी हे बोललं जातंय। समाजाचा अपमान करताय तुम्ही, समाजामध्ये तेढ निर्माण